गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, एकत्र निवडणुकांना सामोरं जाणार का, एकत्र मराठी माणसाचे प्रश्न मांडणार का, हे अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि त्याला उत्तर आज मिळालेलं आहे। अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्रित मोर्चा काढणार आहेत। आता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। मुख्यतः जे सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधातल्या प्रतिक्रिया आहेत। मात्र मनसे नेत्यांना काय वाटतंय, ठाकरेंच्या नेत्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेतो। आपल्याबरोबर अविनाशजी जाधव आहेत। सर, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा तर सुरू होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, आता असं एकत्रितपणे हे मोर्चा काढणार, एकत्र येणार हे निश्चित झालेलं आहे। काय तुमची प्रतिक्रिया, तुमचा कसा पाठिंबा असेल? मला असं वाटतं की आत्ताचा जो विषय आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, मराठी माणसाच्या हिताचा आहे। कारण ज्या पद्धतीने सरकार सक्ती लागू करते आणि त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र जर तुम्ही पाहाल तर लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, मराठी कलाकारांमध्ये असंतोष आहे, मराठी साहित्यिकांमध्ये असंतोष आहे, पालकांमध्ये असंतोष आहे आणि हा सगळा असंतोष हा आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे। मी नेहमी म्हणायचो की जेव्हा मराठी माणसासाठी वेळ येईल त्यावेळेला सगळ्यात पहिलं जर पाऊल कोण पुढे टाकेल तर ते सन्माननीय राजसाहेब असतील। काल सन्माननीय राजसाहेबांनी स्वतः संजय राऊतांना फोन केला आणि मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी भाषेसाठी आपण एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका घेतली आणि त्यांनी देखील सकारात्मक भूमिका दिली। सो येणारी 5 तारखेचा मोर्चा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा मोर्चा असेल आणि याचं अनुकरण इतर राज्य देखील करतील। काही वेळ, ठिकाण आणि असे काही अजून काही हे झाले का, ठरलेलं आहे का, किंवा कुठे बसायचं? कारण की त्याच्या आधी एखादी मीटिंग पण होणं गरजेचं आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये। 2च पक्ष कशाला ना, इतर सगळे पक्ष आम्ही म्हटलेले आहेत, अनेक प्रादेशिक पक्ष असतील, संस्था असतील, अनेक कलाकार असतील, या सगळ्यांनाच घेऊन आमची एक बैठक होईल आणि मला असं वाटतं की आमचं वेळ आणि तारीख ठरलेली आहे। 5 तारखेला आम्ही गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा आमचा मोर्चा निघणार आहे। सो आमच्याकडनं जी तयारीचं जे बेसिक हे आहे त्याची सुरुवात झालेली आहे। काल मला अनेक कलाकारांचे फोन होते, साहित्यिकांचे फोन होते, यांनी म्हटलं की आम्ही येणार, राजसाहेबांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देणार आणि या मोर्चामध्ये सहभागी होणार। अनेक डॉक्टर्स, म्हणजे मी तुम्हाला ठाण्यातले एक डॉक्टर आहेत, अतिशय मोठे डॉक्टर आहेत, त्यांचा मला कॉल आला आणि मला म्हटलं पाणी किती लागणार आहे सांग, पाणी मी देणार माझ्याकडनं। जर अशा प्रकारे मराठी माणसाचा जर रिस्पॉन्स असेल तर मला असं वाटतं की अजून पुढच्या 8 दिवसात अनेक गोष्टी घडतील। महत्त्वाचं आहे की 2 नेते एकत्र येणार आहेत। मग या 2 नेत्यांच्या आता जर या मराठी सक्तीच्या संदर्भात एकत्र येत असतील तर निवडणुकांकडे आम्ही बघतोय, निवडणुकांकडे सगळं महाराष्ट्र बघतोय, निवडणुकांच्या बाबतीत असं काही असेल किंवा होईल काय वाटतं? मला असं वाटतं की तुम्ही ह्या मोर्चाला निवडणुकीच्या चष्म्यातनं पाहू नका। हा मोर्चा महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या मराठी माणसांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष मराठीवर अन्याय करते, सतत अन्याय करते, विविध गोष्टी लादल्या जात आहेत। आम्ही समजावून सांगतो आहे की 1ली ते 4थीच्या मुलांची किंवा 1ली ते 5वीच्या मुलांची, त्या मुलांच्या मेंदूवर तुम्ही भार देऊ नका, परंतु हिंदी आणि हिंदी भाषिक लोकांना खुश करण्यासाठी हा त्यांचा सगळा प्रयत्न आहे आणि तो आम्ही हाणून पाडणार। त्यामुळे आज ही वेळ आली की आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आहे आणि खरं तर आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे की सर्वच महाराष्ट्रातील मराठीवर प्रेम करणारी लोक एकत्र या मोर्चात जमणार आहे आणि एकदा कळू तर द्या देशाला की महाराष्ट्रातला मराठी माणूस काय करू शकतो। काल दादा भुसे येऊन गेले होते, त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, त्यांनी काय नेमकं त्या भेटीमध्ये झालं होतं? कारण की त्यांची शिष्टाई कमी पडली का, त्यांचं समजावणं कमी पडलं का? कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील काल त्यांनी अनेक पत्रकारांच्या उत्तरांना देताना देखील त्यांचं थोडंसं घाई गडबड झाली होती। काय वाटतं कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? मी काल त्या बैठकीत उपस्थित होतो आणि साहेब जे मांडत होते, जे मुद्दे साहेबांकडनं येत होते त्याची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती। त्यांचा एक पॅटर्न होता आणि तोच पॅटर्न ते सतत आमच्यासमोर आणत होते। स्कोरिंग सब्जेक्टचा विषय असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये 1ली ते 2री किंवा 2री ते 3रीला ते लागू, जम्मू काश्मीरमध्ये चालू आहे, गुजरातमध्ये काय ते आम्हाला सांगा ना। तुम्ही जम्मू काश्मीरचं कशाला उदाहरण देता? 35 राज्य आहेत, त्यातल्या 2 राज्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं का? आम्ही कडवट मराठी भाषेची लोक असलेलं हे महाराष्ट्र आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यावर हे लादू शकणार नाही। आणि त्यांच्याबरोबर जे कोणी IAS ऑफिसर वगैरे जे अधिकारी आले होते, साहेबांनी त्यांना विचारलं तू 1ली ते 5वी कशात शिकलास? तर तो म्हणाला मी मराठीत शिकलो। जर तू मराठीत शिकलास तर पुढची पिढी जर तुला हिंदी त्यानंतर आलीच ना, तू एवढ्या मोठ्या उंच पोस्टवर गेलास ना, तर तू अशी का अपेक्षा करतोय की ते खालच्यानं जमणार नाही आहे? आमचा महाराष्ट्रातला DNA हा अतिशय
उच्च दर्जाचं आहे आणि त्याच्यामुळे ती आत्तापर्यंत महाराष्ट्राने जे काही दिलं आहे ते खूप मोठं आहे. त्यामुळे तू आत्ता आम्हाला सांगू नकोस की आत्ता जर आमच्या मुलांना या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या नाहीत तर उद्या मुलं आमची शिकणार नाहीत. मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी जो काही समाचार घेतला आहे तो त्यांच्या आयुष्यात कधीही कोणी घेतला नसेल असा समाचार सन्माननीय राजसाहेबांनी घेतला. खरं तर राजसाहेबांसमोर येताना अभ्यास करून येतील अशी अपेक्षा होती, पण त्यातला एकही जण अभ्यास करून आला नव्हता. जे काही भारतीय जनताचं परिपत्रक होतं तेच पाठ करून आले होते आणि तेच आम्हाला ते सांगत होते. तर अनेक लोक विरोध देखील करतात. म्हणजे सदावर्तेसारखे व्यक्ती ज्यांनी आतापासूनच मुंबई CPना पत्र लिहिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, अशा लोकांकडे कसं बघतं? मला असं वाटतं की सदावर्ते खरं तर हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे आणि तुम्ही जर बघाल तर मागच्या वेळेला सिद्धिविनायक मंदिराचा विषय असेल त्यातही त्यांनी उडी मारली. एवढीच हिंमत आहे तर जा ना साऊथमध्ये. तिकड तू स्वतःला खूप ज्ञानी समजतोस ना, मग जा साऊथमध्ये दाखव विरोध करून. याला घरातनं बाहेर पडून देणार नाहीत अशी याची परिस्थिती करतील. आणि सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसाच्या विरोधात काम करतोय ना, मी खात्रीने सांगतो की याला एक दिवस मराठी माणूस जाम चोपेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जे कोणी ह्याला चालवतात त्यांना विनंती आहे की याच्यावर तोंडावर पट्टी बांधावी, नाहीतर तोंडात दात नसतील याच्या पट्टी बोलायला. शेवटचा प्रश्न विचारतो. याच मुद्द्यावर म्हणजे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तुम्ही ठाण्यातल्या कलाकारांशी, ठाण्यातले जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी किंवा ठाकरे गटातले जे नेते आहेत त्यांच्याशी बोलणार आहात का? बोलणं झालं आहे का? कशा प्रकारे? मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की अनेक लोकांनी कालच मला कॉल केलेत, परंतु या संदर्भातली एक बैठक आम्ही 29-30 तारखेला जे ठाण्यातले कलाकार आहेत, लेखक आहेत, काही पॅरेंट संघटना आहेत, यांची एक बैठक आम्ही ठाण्यात घेणार आहोत येत्या 29 किंवा 30 तारखेला. आणि त्या 30 तारखेच्या बैठकीत आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत की आपण सगळ्यांनीच मोठ्या संख्येने मोर्चाला जायला हवं आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आता पहिल्या बाबतीत म्हणजे पहिल्या स्टेजला तर मनोमिलन झालेलं आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन मोर्चा काढतात. पाहूयात त्यांचं हे मनोमिलन कुठपर्यंत जातं, निवडणुकीपर्यंत जातं का, किंवा त्याहीपेक्षा पुढे ही जी युती आहे ती चालते. महाराष्ट्राची दिशा या युतीने बदलणार हे नक्की आहे, मात्र ते कशा प्रकारे बदलते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.